निकलता है, जो कोकोनट हस्क है पानी पी के आप फेंक देते हैं, उसका जो छिलका निकलता है उसमें से रेशा, और रेशा निकालने में जो डस्ट निकलती है उसके उपयोग के बढ़ावा देने के बारे में हम लोग काम करते हैं क्वायर बोर्ड की तरफ से। उस रेशे से क्या क्वायर पिथ एक खाद का सब्स्टिट्यूट फर्टिलाइज़र का बनता है, जिसकी विदेशों में बहुत ज़्यादा डिमांड है। देश में अभी अवेयरनेस उतनी नहीं हो पाई है, इसलिए यहाँ के लोग कम प्रयोग कर रहे हैं, कम इकट्ठा कर रहे हैं। इसको देश में भी बढ़ावा देने के बारे में हम लोग कर रहे हैं। सारे उद्योगों में कोविड की वजह से घटे हैं, सबके परसेंटेज लेस हुआ है, लेकिन हमारा इस क्वायर उद्योग का डिमांड विदेशों में इतना ज़्यादा है कि 20% के इंक्रीज ग्रोथ रेट पे हम लोग काम कर रहे हैं। हर साल हमारा 20% एक्सपोर्ट बढ़ रहा है। क्वायर के लोगों का जो प्रोडक्ट तैयार है वो बेचने के लिए हम लोग उनको विदेश में और देश में दोनों जगह पे व्यापार मेले आयोजित करते हैं, जिसमें इन लोगों को बुलाते हैं, आने जाने का खर्चा किराया देते हैं कि व्यापारी और उत्पादक अपना अपना माल तैयार करें और हमारे मेले के थ्रू लोगों में जानकारी बढ़ावें, अच्छे प्रोडक्ट बने, इसके बारे में हम लोग ट्रेनिंग देते हैं। जहाँ जहाँ हमारे सेंटर्स हैं वहाँ के लोगों को बुला के और उनको स्टाइपेंड देते हैं और तरह की भी सुविधाएं देते हैं। उसमें ख़ास तौर से SC ST के लोग ज़्यादा से ज़्यादा आवें, इसके प्रोत्साहन के लिए भी करते हैं और उसमें हमारा कोटा भी फिक्स है कि SC ST के लोगों को ज़्यादा से ज़्यादा मिले। जिनका तैयार माल है और कहीं बेच नहीं पा रहे हैं या उनको कोई दिक्कत है, तो हम लोगों के देश भर में 30 शोरूम हैं जिन पे हम अपना उत्पाद रख के और बेचने की मदद करते हैं और उनको उचित पैसा दिलवाते हैं और सरकार से उनका संपर्क करा के ज़्यादा मात्रा में भी बिकवाने के बारे में प्रयोग करते हैं। PMEGP में भी क्वायर बोर्ड के प्रोडक्ट शामिल हैं, तो PMEGP में क्वायर के उत्पादन के लिए कोई अगर लोन लेना चाहता है तो सब्सिडी के साथ में उसको लोन मिलता है। उसके लिए भी हम लोग प्रयासरत हैं और यहाँ ख़ास तौर से खुशी है हमें बताते हुए कि हमारे आज से नारायण राणे साहब के मंत्री बनने के पहले जो ग्रोथ रेट था उससे 4 गुना अभी हो गया है इनके मंत्री बनने के बाद में। राणे साहब के उनके विशेष प्रयास की वजह से ये रीजनल ऑफिस यहाँ पे स्थापित किया गया है और उसका ये प्रभाव हुआ कि 4 गुना ट्रेनिंग हमारी और उद्यमी बढ़ गए हैं। ट्रेनिंग देने में महिला क्वायर योजना है हमारे पास में, उसमें महिलाओं को विशेष तौर पे काम करने की शिक्षा दी जाती है ताकि वो घर में रह के भी अपने उत्पाद बना सके, बेच सके। दूसरा हमारी रिसर्च इंस्टीट्यूट है केरल में, एलेप्पी एक जगह है वहाँ पर, तो उसमें नए नए उत्पादों का प्रयोग करते हैं। जैसे क्वायर पिथ पहले कभी जलाने के काम आती थी, जो डस्ट निकलती है, अब वो खाद के तौर पे, उर्वरक के तौर पे प्रयोग हो रही है। नमस्कार, मी AR गोखे, डायरेक्टर MSME डेव्हलपमेंट अँड फॅसिलिटेशन ऑफिस मुंबईतर्फे मी रिप्रेझेंट करतो आहे डेव्हलपमेंट कमिशनर MSME मंत्रालय, भारत सरकार। माझ्यासोबत आज श्री जितेंद्र कुमार शुक्ला, सेक्रेटरी क्वायर बोर्ड बसलेले आहेत। मिस्टर मनोज कुमार सिंग, वेस्टर्न झोनल GM उपस्थित आहेत। श्री योगेश भांबरे, स्टेट डायरेक्टर KVIC, हे माझ्यासोबत उपस्थित आहेत। या प्रेसमीटद्वारे मी सांगू इच्छितो की आपल्या या प्रदेशात कणकवली, सिंधुदुर्ग 18 ते 21 फरवरी 2023 या दरम्यान व्यवसाय वृद्धी, सूक्ष्म लघु एवं मध्यम उद्यम मंत्रालय, भारत सरकारतर्फे त्यांचा विकास आणि त्याचा स्कोप या विषयावर चर्चासत्र आहे आणि या चर्चासत्रात आपले माननीय केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे साहेब उपस्थित राहतील। त्यांच्या हस्ते जे उद्योजक आहेत MSMEचे त्यांच्या प्रदर्शनीचं उद्घाटन आणि चर्चासत्रामध्ये ते भाग घेत आहेत आणि हा कार्यक्रम मंत्रालयाचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत, सेक्रेटरी MSME श्री BB स्वाई सर, त्याच्यानंतर NSICच्या मॅडम मिस मर्सी पो मॅडम, जॉईंट सेक्रेटरी अँड NSIC CEO, क्वायर बोर्डचे चेअरमॅन श्री डी कुप्पुरम साहेब,
आमचे ॲडिशनल सेक्रेटरी आणि डेव्हलपमेंट कमिशनर डॉक्टर रजनीश साहेब आणि अजून सिनियर ऑफिसर्स फ्रॉम मिनिस्ट्री आणि डेव्हलपमेंट कमिशनर, इंडस्ट्री असोसिएशन्स, त्यानंतर प्रॉमिनंट पर्सनॅलिटीज या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे आणि त्या संगोष्ठीमध्ये ते सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात मंत्रालयाच्या चारही ऑफिसेसमार्फत ज्या स्कीम चालवल्या जातात MSME उद्योजकांच्या मुख्य कार्यक्रमात 19 तारखेच्या कार्यक्रमात जे सिनियर ऑफिसर्स आहेत ते सिनियर ऑफिसर्स चारही विभागाचे आणि असोसिएशनचे जे प्रमुख पाहुणे आहेत ते या MSMEचा वाढ कसा होईल आणि काय सुविधा त्यांच्यामार्फत काय इनिशिएटिव्ज घेण्यात आलेले आहेत, पुढे अजून काय इनिशिएटिव्ज घेण्यात येतील याबद्दल प्रत्येक आमच्या चारही संस्थांचे अधिकारी आणि MSME जे असोसिएशनचे पदाधिकारी आहेत ते आपला जो त्यांचा विषय आहे तो समोर ठेवतील. कार्यक्रमाचं नियोजन असं आहे की 19 तारखेला मुख्य कार्यक्रम असणार, जो उद्घाटन माननीय केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे साहेब करतील आणि बाकी अजून 2 दिवस प्रदर्शनी असणार आणि प्रदर्शनीमध्ये वेरियस सेशन्स विच विल बी कंडक्टेड बाय दी रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स आणि ते आपल्या जे उपक्रम आहेत त्यांना काय प्रोडक्टची आवश्यकता आहे ते पब्लिक प्रोक्युरमेंट पॉलिसी 2012 प्रमाणे त्यांना 25% त्यांच्या ॲन्युअल जो रिक्वायरमेंट आहे त्याचं 25% खरेदी ही MSEकडून करून घ्यायची आहे. तर ते त्यांच्या प्रोडक्टची रिक्वायरमेंट ते पुढे ठेवतील आणि त्यांची प्रेझेंट स्टॅटस काय आहे आणि अजून कुठल्या प्रकारचे वेंडर्स त्यांना पाहिजे, म्हणजे त्यांची जी रिक्वायरमेंट आहे ते पूर्ण करू शकतील त्याबद्दल ती माहिती ते सांगतील आणि कशा प्रकारे वेंडर रजिस्ट्रेशन त्यांच्यासोबत करून घ्यायचं आहे ती सुद्धा माहिती ते सांगतील. स्थानिक लोकांचे किती सहभाग आहे, किती स्टॉल्स आहेत, काय आहे इथले जे उद्योग MSMEच्या अंतर्गत जे उद्योग निर्माण झाले त्या आम्ही प्राधान्य मुख्यतः जे एक्झिबिशन आहेत स्थानिक उद्योजकांना आम्ही जास्त प्राधान्य देत आहोत. जवळपास मोर दॅन 50% स्थानिक उद्योजकांना त्यात प्रवेशाची सुविधा करण्यात आली. थँक्यू. या कार्यक्रमामध्ये कोणकोणते स्टॉल उपलब्ध असतील आणि त्याचा कशा पद्धतीने नियोजन असेल? या कार्यक्रमामध्ये आमच्या चारही संस्थांचे स्टॉल्स आहेत. CPSEचे स्टॉल्स असतील, उपक्रमांचे स्टॉल्स असतील जे सरकारी उपक्रम्स आहेत. त्याच्यानंतर PMEGP मार्फत जे लोन देण्यात आलेलं आहे सूक्ष्म उद्योगांना, तर KVIC जवळपास त्या उद्योजकांचे 40 स्टॉल KVIC मार्फत असतील. क्वायर बोर्ड मार्फत जे छोटे छोट्या उद्योगांना प्रमोट करण्यात आलं आहे त्यांचे 30 स्टॉल्स असतील आणि MSME DFO मुंबईतर्फे आम्ही 30 स्टॉल ची अरेंजमेंट करतो आहे, ज्यात उपक्रम सरकारी उपक्रम्स आणि 2-3 चांगले उद्योजक यांचे स्टॉल प्रदर्शनास असतील. ही ज्या सुविधा आमच्या संस्थांमार्फत उद्योजकांना, लघुउद्योजकांना देण्यात येत आहे त्या चांगल्या प्रकारे त्यांचा विकास कसा होईल, आपल्या कोकण रिजनमध्ये जास्त करून ते कशा या स्कीमचा फायदा घेऊ इच्छितात, त्या स्कीमचा फायदा घेऊन त्यांना पुढे कसं जाता येईल आणि त्यांची वाढ कशी होईल हा मुख्य उद्देश ठेवून त्यांना माहिती देण्यात येणार आहे. आणि त्या माहितीसोबत काही
आमच्या संस्थेमार्फत एंटरप्रिन्युरशिप स्पेशल स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम जे केलेले आहेत या रिजनमध्ये, तर त्यातल्या काही एंटरप्रिन्युअर्सला आम्ही मंत्र्यांच्या हातून सर्टिफिकेट डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. तर त्याच्यामुळे बाकी लोकांना थोडं म्हणजे ते समोर यायला वाव मिळेल की म्हणजे काय स्कीम आहे, काय काय ट्रेनिंग चालतं ते आहे. इथल्या लोकल एंटरप्रिन्युअर्सला सुद्धा आम्ही फेलिसिटेट करतो आहे, लोकल एंटरप्रिन्युअर्सला. तर त्यांच्यामुळे बाकी लोकांना थोडं पुढे यायला एक चालना मिळेल, हा मुख्य उद्देश आहे. आणि जे आता बोललो आपण की लोकल लँग्वेजेसमध्ये व्हायला पाहिजे, MSME डेव्हलपमेंट अँड फॅसिलिटेशन ऑफिस मुंबईतर्फे एक आम्ही मराठीत बुकलेटसुद्धा प्रकाशित करतो आहे, ज्याचं म्हणजे एक रिलीज आम्ही मंत्र्यांच्या हाती, केंद्रीय मंत्र्यांच्या हातून करणार आहोत. तर असे प्रोग्राम्स आम्ही ठेवलेले आहेत आणि असोसिएशनचं सुद्धा पार्टिसिपेशन असेल. मुख्यतः मला म्हणजे बाकी लोकांनी स्कीम सांगितल्या, आमच्या मंत्रालयातर्फे एकतर प्रोक्युरमेंट अँड मार्केटिंग स्कीमतर्फे मार्केटिंग सपोर्टसाठी लघु आणि सूक्ष्म उद्योजकांना एक सबसिडी देण्यात येते. तो एक मुख्य प्रोग्राम यावर्षी महाराष्ट्रात त्याचा जास्तीत जास्त प्रचार आणि पार्टिसिपेशन आहे, तो एक आहे. झेड सर्टिफिकेशन आहे. उद्यम रजिस्ट्रेशन पोर्टल आमच्यामार्फत मंत्रालयामार्फत चालवण्यात येते. चॅम्पियन्स पोर्टल आहे आणि विविध स्कीम्स या मंत्रालयाच्या वेबसाईटवर आणि आमच्या पोर्टलवर उपलब्ध आहेत. ज्यांना त्या स्कीमबद्दल तिथून माहिती घेता येते, परंतु ज्यांना ते म्हणजे डिटेल माहिती पाहिजे किंवा काही कळत नसलं तर ते आम्हाला संपर्क करतात. आम्ही त्यांना पूर्णपणे त्याची माहिती देतो. या प्रोग्रामचा मुख्य उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त लघुउद्योजकांना चालना मिळावी व ते पुढे जावे आणि त्यांचा पुढे वाढ व्हावी त्यांच्या उपक्रमांची. एवढीच एक मेन मोटो ठेवून एक विजन ठेवून पुढचं आम्ही हा प्रोग्राम करतो आहे. धन्यवाद. प्रोग्राम केलेले आहे, जनजागृत कार्यक्रम म्हणा, कार्यशाळा म्हणा, हे सर्व आम्ही मराठीमध्ये सर्वांना दिलेले आहे. एक वाक्य का आता आम्ही जिथे आम्ही प्रोग्राम आयोजित करतो, कार्यक्रम, ते सर्व स्थानिक लोक गावचेच आहे. त्यांना जसं तुम्ही सांगितलं पण हिंदी कोणाला माहीत नाही. आम्ही स्पष्ट मराठीमध्येच आम्ही सांगितलं जाते की पहिल्यापासून आता आपल्याला सोडण्याचा आपण कसा उपयोग केला पाहिजे. आत्तापर्यंत आपण का केलं नाही, आत्तापर्यंत केलं ठीक आहे, पण आत्ता आपल्याला समजलेलं आहे. याच्यानंतर जर आपण व्यवस्थित आपण त्यांना उपयोगात आणला पाहिजे, जेणेकरून ते आपण नारळाला आपण म्हणतो श्री म्हणून, श्रीफल म्हणून. मग ते नाव ज्याला श्री दिला, श्री म्हणजे लक्ष्मीचं आहे. जसं आपण ते सोडणं पण चालतो म्हणजे लक्ष्मीला, म्हणजे आपण पैशाला चालतो. मग ते आपण कशा पद्धतीने त्यांना पाहिजे त्या पद्धतीने मी त्यांना रूपरेषा करून समजलेले. आता पूर्वी जेवढा होता तेवढा त्याच्यापेक्षा आता 2 वर्षापासून लोकांना खूप फायर बोर्डचा अवेअरनेस झालेला आहे. आता बघा ज्यात थोडा आपल्याला मॉडरेशन झालेलं आहे. आत्तापर्यंत सब रिजनल ऑफिस फायर बोर्डचं सब रिजनल गोरसमध्ये होता, छोटासा रूममध्ये होता, तिथे आपला इन्फ्रास्ट्रक्चर नव्हता म्हणून स्वतः आपल्याला प्रशिक्षण दिलं गेलं नाही. पण केंद्रीय मंत्री राणेसाहेब आल्यानंतर आपला ते अपग्रेडेशन होऊन सब रिजनल ऑफिसचा तर रिजनल ऑफिसचा अपग्रेडेशन केलेले. नुसता रिजनल ऑफिस अपग्रेडेड नाही, एवढा मोठा ऑफिस दिलेलं आहे. आणि रिजनल ऑफिसचा बरोबर आपल्याला प्रशिक्षण स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम ट्रेनिंग सेंटरसुद्धा केलेली. आता इथे आपल्या जे ट्रेनिंग सेंटरमध्ये ज्या उपलब्ध मशिनरी आहे, जसं आपण केरळमध्ये मागे आपल्याला एक्सपोजर टूरमध्ये तुम्ही सर्व पत्रकार बंधूंनी बघून आलेले आहे. जसं आपल्याला NCTDCमध्ये आपला NCTDCमध्ये ज्या मशिनरी आहे त्या मशिनरी सर्व इथे उपलब्ध करून दिलेले मंत्रीसाहेबांनी. आणि जागासुद्धा आपल्याला काही चार्ज न करता, काही भाडे न आकारता आपल्याला मोफत दिलेले आहे. मग आपल्यासाठी चांगलाच आहे. साहेबांनी खूप आपला फायर बोर्डवरती आशीर्वाद आहे, तसंच पुढे सुद्धा आशीर्वाद असणारच आहे. आता जे काय मशिनरी आपल्याकडे आहे, पूर्वी आपल्याला ट्रेडिशनल रेट होता आणि पूर्वी आता फायर बोर्डचा 2015पासून इथं आपला सिंधुदुर्गात ऑफिस आहे. पण 2015 ते 2021पर्यंत ते SRO तिथे ओरसला होता. तिथे आपलं स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे आम्ही प्रशिक्षण देत होता, पण कुठे गावात देत होतो, कोणा थ्रू, NGO थ्रू. का फायर बोर्ड स्वतंत्र गव्हर्नमेंट असूनसुद्धा, सरकार असूनसुद्धा आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नव्हता. पण आपल्याला स्कीम चालला पाहिजे म्हणून प्रशिक्षण आपण गावागावात दिलेले. पण जे प्रशिक्षण दिलेले ते काय इन्फ्रास्ट्रक्चर, जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे NGOकडे, NGO मार्फत आपण दिलेले. म्हणजे NGO मार्फत दिलेला
ते प्रशिक्षण कसं असतं आपल्या सर्वांना माहितीच आहे. मग आता इथे जे आपल्या ट्रेनिंग सेंटरमध्ये आधुनिक न्यूली डेव्हलप्ड मशिनरी आहे त्याच्या अंतर्गत प्रशिक्षणासाठी सुद्धा आम्ही खूप मोठा प्रसिद्ध जाहिरात दिलेले आहे, तरी सुद्धा लोकांचा प्रतिसाद कमी आहे. का कमी आहे ते बोलतात एवढा लांबून आम्ही येऊ. आता समजा आपला कणकवली इथेच आहे, समजा कुडाळ, आता कणकवली तालुक्यामध्ये कितीतरी गाव आहे असा, पण गाव तिकडून इथे येईपर्यंत जे काय तिथे प्रवास खर्च होते ते प्रवास खर्च ते म्हणजे सोपू शकत नाही. तरीसुद्धा आम्ही सरपंचांना मी विनंती केलेली आहे, तुमच्या जे काय सरपंच म्हणजे तुमचं जे काय ग्रामपंचायतमध्ये जे काय तुमचा ते फंड असेल त्याच्यामध्ये त्यांना सबसिडी द्या म्हणून असं आम्ही विनंती केली आहे. पण आत्ता सुरुवात झालेली आहे, लगेच ते आपल्याला डेव्हलपमेंट व्हायला तो थोडा वेळ लागेल आणि इथून पुढे नक्कीच पूर्वी जसं होता त्यापेक्षा आता नॉवेल आयटमसुद्धा आलेले आणि आत्तापर्यंत आपल्याला जे हँडीक्राफ्ट प्रोडक्ट होता त्याचे आपल्याला प्रशिक्षण दिला जात नव्हता. आता ते सुद्धा आता रिजनल ऑफिस झाल्यानंतर आपल्याला ट्रेनर म्हणून नियुक्त केलेले. दोन्ही ट्रेनर, एक ओरिसामधून शिकून आलेले ट्रेनरला अपॉइंटमेंट केला आणि एक NCDC आलापी म्हणजे केरळ राज्य आणि ओडिसा ते दोन्ही राज्याचं कसं ते शिल्पकार आहे तशा पद्धतीने बनवलं ते आता इथे आपल्याला प्रशिक्षण दिलं जातं. मुंबई में PMEGP का वर्कशॉप था, उसी में भी मुंबई में सभी लोग हिंदी में गलत स्पीच दिया है, लेकिन वहाँ मैं मराठी में दिया क्योंकि हिंदी बोल रहे हैं. अच्छा ठीक है. टूर की स्कीम है तो उसमें यहाँ जो भी आर्टिजन काम कर रहे हैं तो अगर वो जाके वहाँ केरला का उद्योग को देखना चाहते हैं तो उसको हम ले जाएंगे, आने जाने का किराया देंगे और रहने का भी लिमिटेड बजट वाला करेंगे. कोई उससे बेटर करना चाहता तो अपना अलग कर ले, लेकिन हम ले जाएंगे, ले आएंगे नॉर्मल क्लास में AC थर्ड में ले जाएंगे, वहाँ दिखा के लाएंगे. क्योंकि वो जो महिला है वो सभी दलित क्षेत्र की है. नहीं, प्रयोग करने में कम है तो इसलिए हम नहीं यूज कर रहे हैं. हम आपको भी बताते हैं, मतलब आप अपने भाइयों को यहाँ इंडिया में बाहर वालों को भी बताते हैं. बाहर वालों ने हमारी बात मान ली और आज स्थिति ये हो रही कि जितनी डिमांड है उतना हम सप्लाई नहीं कर पा रहे हैं बाहर वालों को. लेकिन इंडिया वालों को जब हम बताते हैं तो वो कहते हैं साहब वो तो ये अच्छा होता है, तो वो सस्ता है. तो डोरमेट हम लोग घर के बाहर 200 रुपये का डाल लेते प्लास्टिक का. ये नहीं सोचते कि ज़मीन को कितना नुकसान, हम पर्यावरण को कितना नुकसान करने जा रहे हैं. हम 400 रुपये का क्वायर का डोरमेट नहीं खरीदते. तो वो थोड़ा अवेयरनेस धीरे धीरे आएगी हमारे लोगों में. हम लोग प्रयासरत हैं, उसके लिए विज्ञापन देते हैं, कोशिश करते हैं, मेला ऑर्गेनाइज करते हैं, प्रेस कॉन्फ्रेंस करते हैं, लोगों को बताते हैं. लेकिन हमारे अपने लिमिटेड रिसोर्सेज हैं तो जितना कर पा रहे हैं उतना कर रहे हैं. तिने काम केलं होतं आणि त्याच्यावरती अजूनही काम सुरू आहे. सोलर चरखा जे आहे ते त्याच्यावर आपण काम केलं होतं, पण ते खादी मध्ये त्याला घेता येत नाही असं एक त्यातलं हे आहे, कारण की खादी हाताने बनवलेली आणि हाताने कापलेली असा विषय. आपलं जे सिंधूरचं एक्झिबिशन आहे त्याच्यामध्ये एक साधारणतः मी 40 स्टॉल जे आहेत PMEGP योजना जी आपली त्याच्या अंतर्गत जे आपले ज्यांनी लोन घेऊन आपले उद्योग व्यवसाय केले त्यांचे लावलेले आहेत. त्याच्यात आपले साधारणतः 20 स्टॉल जे आहेत तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचे आहेत आणि 20 स्टॉल बाहेरचे आहेत. याच प्रोग्राममध्ये साधारणतः 75 जे महाराष्ट्रातील सक्सेसफुल एंटरप्रेनर्स आहेत त्यांचं एक बुकलेट भारतातले त्यांचं एक बुकलेट साहेबांच्या हस्ते जे अनावरण त्याचं होणार आहे. त्याच्यातलं आनंदाची गोष्ट म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक एंटरप्रेनर आहे त्यांचंही तिथं स्टेजवर आम्ही सन्मान करणार आहोत. त्यासोबतच 21 जे बेनिफिशरी आहेत तिथे सिम्बॉलिक आहे. 21 बेनिफिशरी त्यांना सँक्शन लेटर PMEGPचे नवीन उद्योग व्यवसाय करण्यासाठी जे आहेत तर साहेबांच्या हस्ते डिस्ट्रीब्यूट करण्यात येतील. त्याच पद्धतीने आपल्या इथे एक जनसमृद्धी खादीची नवीन एक संस्था आपण वज्रआर्ट जे आहे तिथं रजिस्टर्ड केलेली आहे आणि त्यांना 25 चरखे जे आहेत तर त्याच्या डिस्ट्रीब्युशनचा एक प्रोग्राम आहे. आणि या वर्षामध्ये जे आपल्या ग्रामोद्योगच्या जे योजना आहेत त्याच्यामध्ये जे काही बेनिफिशरींना आपण ट्रेनिंग दिलेलं आहे तर त्यांना ट्रेनिंगचं सर्टिफिकेट 14 लोकांना जे आहे तर आपण इथं सिम्बॉलिक पद्धतीने त्यांना देणार आहोत. 70 लोकांनी ट्रेनिंग घेतले पण स्टेजवरती पण 14 लोक बोलवणार आहोत. सो अशा पद्धतीने KVCचा याच्यामधल्या एक्झिबिशनमध्ये पार्ट आहे. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.